ड्रायव्हर आले मनाली नाही जाणार भाई, मी गाडी बिडी चकाचक करून ठेवतो, तुम्ही या. आणि आता धुतोय. हा तर चाललो आहे महाबळेश्वरला. तिकडे जाऊन पहिलाच प्रतापगड करायचं असं ठरवलंय. आम्ही निघालोय. गणपती बाप्पा पूर्ण आडवा झालाय भाई. फायनली आम्ही पोचलोय प्रतापगडावरती. अफजल खान हा स्वराज्यावर स्वारी करून आला होता. तसं आपलं स्वराज्य चांगल्यापणे राहील यासाठी शिवाजी महाराजांनी खूप छान आणि सुंदर अशी युक्ती केली. त्यांचं शांत डोकं लावलं. कसा याला फाडला, स्वराज्यावर आलेलं मोठं संकट कसं दूर केलं, तोच हा किल्ले प्रतापगड. आता लवकरच सूर्योदय होईल आपला प्रतापगड आणि समोर होणारा सूर्योदय. आता अजून आमचे ड्रायव्हर आलेले नाहीत. आमच्याकडे आले 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 ड्रायव्हर आले. मनाली नाही जाणार भाई, मी गाडी बिडी चकाचक करून ठेवतो, तुम्ही या. आणि आता धुतोय. हा बघा चकाचक चकाचक. अरे काल मला काय द्या. मी यावेळी इग्नोर नाही करणार आहे सगळं. उन्हाळ्यात सर्वात महत्वाचं असं जुगाड म्हणजे पाणी. त्याला तोडायला लागेल. गाडीची बॉटल काढ. तुषार शिर्के उत्तम असं काम करताना. बॉटलच बॉटल, ह्याच्यात पण बॉटल. हा बॅग आला. अरे ही पण घे राजा, ही पण टाक. दिलीपने पण बॉटल आणले आणि ह्याच्यात बॉटल आहे. एक पिशवी पूर्ण बॉटलची आहे. नाही तर काय फायद्याचं नाही त्याचा. ऐसा लग रहा है महाबलेश्वर नहीं. किधर जा रहा है, किधर जा रहे हैं सागर? हाँ सागर, किधर जा रहे लग रहा है? महाबलेश्वर नहीं. हाँ सागर बोल रहा है ऐसा लग रहा है राजस्थान जा रहे. आमची इको गाडी. एका गेल्या वेळेला एका फटक्यात नव्हता फुटला. पण किती होता ना. नाही सुबोध होता. आम्हाला सुहेर होते. नाही मी नव्हता फोडला. आम्हाला त्यावेळेला सुवेर होता, त्यावेळेला सुबोध होता. सुबोध होता. या टायमाला पण मीच फोडणार. तो प्रथा आहे. घंटी वाजव. फोडतोय मी फोडणार आहे. नाही गाडी छोट्याने नसतो नारळ फोडायचा. चल छोट्याने नसतो नारळ फोडायचा. कोई भी फोडो. चलो जय फोडा फोडा. मोबाईल बघा रे. हा भाई चावी किती रे सुबोध. मारू दूर. नाही गाडीची काच बीच फोडशील तिकडे साईडला. चल चल बोट बाजूला घेतो. मी ती विंडो हा झालं काय सोबत. ओके ऑल सेट. सामान सेट झालंय. नमस्कार मंडळी, सुस्वागतम. स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी आलो आहे फायनली मुंबईला. थोडा कामासाठी आलो होतो. तर मित्र मिळाले आणि मित्रांसोबत चाललो आहे थोडंसं ट्रिपला. खूप दिवस झाले कुठे बाहेर गेलो नव्हतो. तर मित्र बोलले चला बाहेर जाऊया, खूप गरमी होते, गरमीतनं एक ट्रिप झाली पाहिजे. तर चाललो आहे महाबळेश्वरला. महाबळेश्वर थंड हवामानाचं ठिकाण ज्याला म्हटलं जातं, तिकडे जात आहे आता या गरमीतून. तर ते आम्ही लोकेशन निवडलं आणि ही आमची गाडी, हे आमचे मित्र. हे बंद कर, कॉपीराईट आहे, बंद कर. आमचे मित्रमंडळी सुबोध, तो दिलीप,
पार्ट टाइम आमचा ड्रायव्हर. हो आता चमकतंय, आता चमकतंय आमचा तुष्यू आहे, सागर भाई. हो टी शर्ट चेंज. तर सगळे मिळून आम्ही जातो. आता आलो आहे आम्ही पेट्रोल पंपवरती. CNG आमची गाडी आहे, तर ती CNG भरण्यासाठी आम्ही आता जात आहोत. तर चला, खूप मजा येईल. आता आम्ही निघालो आहे, तर बघूया कसं जातो बघा. तिकडे जाऊन पहिलाच प्रतापगड करायचं असं ठरवलं आहे. तर बघूया, चला निघतो आम्ही आता. चला तर मंडळी, आम्ही निघालो आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला तर प्रवासाला सुरुवात झालेली आहे. आता मस्तपैकी गाणी लाव. आमचा DJ मॅन सुबोध सुतार मस्तपैकी गाणी लाव, मजा येईल. चला आम्ही एन्जॉय करतो, तुम्ही पण पुढे एन्जॉय करा. चला. आणि इथं झालेला ॲक्सिडेंट पूर्ण आडवा झालाय बाई. पूर्ण गेला, कसला घाईत होता काय माहिती. टेम्पो ट्रक पण पूर्ण हे झालाय तो. तर मंडळी आलोय नागोठण्याला. पुन्हा गॅस गाडीत भरतोय. आता असंच गॅस भरत पुढे जावं लागेल, कारण पुढे माणगावला गेलो की मग त्यानंतर पुढे CNG गॅस मिळणं मुश्किल होईल. रिफिल करत निघतोय. चला, वाजलेत 3, बरोबर 3 वाजलेत. चला जाऊया पुढं. मस्त अशी थंडी, गार थंड हवा. सकाळचे वाजलेत किती वाजले रे? 5:45. आम्ही आता आहोत महाडच्या पुढे. फुल एकदम गारमगार हवा. हे चल गाणी लावा आता. चल पटकन गाणी शोधतोय. परत काय ते आवाज आला रे. तू मरो ते गाणी लावा, इथं आवाज बिवाज यायला लागलेत. पोलादपूरला आलोय. शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या नाश्ता करायला. वडापाव, भजीपाव, वडापाव. भजीपाव घेतला ना रे याने. ठीक आहे. हा आमचा कुठला घाट चढते आता? आंबेनळी घाट. आमच्या दिलीपरावांची ड्रायव्हिंग स्किल्स. रायगडवाला सीडी आला, बसवाला. इधर मला चाय दे. जवळ आलोय आम्ही, जवळ आलोय. वळणच वळण. असा मध्ये मस्तपैकी वाघ आला तर. जंगल आहे ना पूर्ण. ते वाघच नाही, कुठला पण असं येऊ शकतो. डुक्कर आहे थोडा. ड्यू आहे थोडा. ड्यू फॅक्टर आहे ना. ड्यू फॅक्टर थोडा. रायगडला जाताना जो होता तो, बापरे.
काही आपण तेव्हा पीक टाइम लागलेलो म्हणजे एकदम असा थंडीत चाललेलो. हा तो भयानक होता भाई, समजत नव्हतं मनापासून इथे आता. आणि इथे कसलं पावसात पण काय धुकं भेंडी पट्टा धुकं असते, फट्टे धुकं असते. गुरुर ब्रह्मा रे देवा बघ ऐक तर गुरुर विष्णू गेलं पाठी. अरे बाबा इथं लावलेलं इथं आलं माझं आलं गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात भगवते अंतरंगी बाह्य अंगी अंतरंगी बाह्य अंगी. नमस्कार मंडळी, तर फायनली आम्ही पोचलो आहे प्रतापगडावरती. हा बघा प्रतापगडाचं स्टार्टिंग. गाड्या आधीच लागलेल्या आहेत आणि ते मेन पार्किंग आहे. इथे आम्हीच दिसतोय. एकदम सकाळ सकाळ खूप छान वाटतंय. रात्री 11च्या सुमारास आम्ही निघालो होतो. 12 वाजले आम्हाला सगळं गॅस भरेपर्यंत. तिकडनं जी गाडी सुसाटा आमची निघाली नंतर डायरेक्ट आता इथे पोचलो आहे. 5:45ला आम्ही इथे पोचलो. थोडं चेंज केलं आणि आता निघालो आहे. प्रतापगडाची खास बाब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी अफजल खान हा आला होता. त्याला शिवाजी महाराजांनी इथं फाडला होता, संपवला होता. तोच प्रतापगडात आपण एक्सप्लोर करायला जात आहोत. माझी चड्डी बड्डी भाई लोक पाठीवा एकदा थोडे काळे पाळे दिसत आहे, लाईट नाही ना. एकदम भारी वाटतंय सकाळ सकाळ. चला गडाची पायथ्याशी आम्ही आहे. किल्ले प्रतापगड. चला, छत्रपती शिवाजी महाराज की हर हर महादेव. एकदम सकाळ सकाळ आलोय, कोणी सुद्धा नाही गडावर. एकदम सकाळ सकाळ मी आणि माझे फक्त 4 मित्र, आम्ही फक्त 5 जण आता या गडावरती आहोत. आहा मस्त पाखरांचा किलबिलाट. आणि हे पहा, आहा सुंदर अशा दऱ्याखोऱ्यात असलेला हा प्रतापगड. किल्ला अजूनही एकदम छान आहे.
फ्लॅश मारू काय रे? हे बघा प्रतापगडचा प्रवेशद्वार, खूप सुंदर असं द्वार बघू शकता. स्टार्टिंगलाच तोफेवर बसू नये सूचना दिली आहे. तोफ आहे आणि आपला प्रतापगड ते काहीतरी काम करतायत. काम चालू आहे. मंडळी, या गडाबद्दल बोलायचं म्हणजे मी बोललो की अफजल खान हा स्वराज्यावर स्वारी करून आला होता. खूप मोठं संकट होतं. अफजल खान हा खूप बलाढ्य असा, म्हणजे शक्तीने खूप असा मोठा दिसणारा असा तो एक मनावर राक्षस होता, जो आपल्या स्वराज्यावर चाल करून आला. खूप मोठा असं सैन्य घेऊन. छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळी घाबरले नाही. त्यावेळी त्यांनी हे संकट कसं दूर करता येईल आणि कसं आपलं स्वराज्य चांगल्यापणे राहील यासाठी शिवाजी महाराजांनी खूप छान आणि सुंदर अशी युक्ती केली. त्यांचं शांत डोकं लावलं. त्यांना माहिती होतं की अफजल खानाला मारणं एवढं सोपं नाही आहे आणि खुल्या अंगणामध्ये म्हणजे मोकळ्या मैदानात युद्ध करणं मुश्किल आहे. त्याला मारण्यासाठी किंवा त्याला नष्ट करण्यासाठी शिवाजी महाराजांनी युक्ती केली. त्यांनी हा प्रतापगड निवडला. प्रतापगड हा यासाठी कारण हा जो प्रतापगड आहे हा दऱ्याखोऱ्यात लपलेला असा गड आहे. या गडावर येणं इझी नव्हतं. एवढं सैन्य घेऊन येणं, त्या दऱ्याखोऱ्यातून सैन्य येत असताना त्या सैन्याचा आपण पराभव करू शकतो किंवा अफजल खानाचा पराभव करू शकतो हे शिवाजी महाराजांनी बरोबर आखलं होतं. त्याला इकडे आणला. त्यानंतर त्याला कसं शिवाजी महाराजांनी येडं बनवलं पूर्णपणे. ती हिस्ट्री माहिती आहे, काय झालं कसं झालं. शिवाजी महाराजांनी कसं सॉंग केलं की मी आजारी आहे, येऊ शकत नाही. म्हणजे त्यांच्यासमोर त्यांनी असं दाखवून दिलं अफजल खानाला की महाराज घाबरलेत. पण शिवाजी महाराजांचा गेम खूप वेगळा होता. त्यांनी भेटून त्याला बोलवून कसा त्याला फाडला. स्वराज्यावर आलेलं मोठं संकट कसं दूर केलं. छल त्यानेच पहिला केला. पहिला वार अफजल खानानेच केला आणि शिवाजी महाराजांनाही माहिती होतं की हा मला मारण्यासाठीच आला आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी हे त्याला संपवलं आणि मोठं असं स्वराज्यावर आलेलं संकट दूर केलं. तोच हा किल्ले प्रतापगड. किल्ले प्रतापगडाच्या आपण एकदम टोकावर आहोत. वाव, मी बोलल्याप्रमाणे दऱ्याखोऱ्यात वसलेला असा प्रतापगड. या जंगलातून गडावर येणं सोपं नाही आहे, जे अफजल खानाला मुळीच जमलं नाही. भारी दिसतं ना रे असं. खरंच खूप छान वाटतंय, म्हणजे खूप भारी वाटतंय. आता लवकरच सूर्योदय होईल. पूर्व दिशा कुठे आहे? आय थिंक सो तिकडे आहे. तिकडनं आता येईल, त्यासाठी आम्ही खास आलो होतो. चला बघूया. हळूहळू उजेड वाढला आहे. खरंच खूप छान वाटतंय. म्हणजे प्रतापगड
शिवाजी महाराज इकडनं नक्कीच इकडे आले असतील, इकडे या दगडावर त्यांचा हात लागला असेल. खूप छान वाटतं एकदम. म्हणजे शिवाजी महाराज या किल्ल्यावर असायचे आणि आता मी या किल्ल्यावर आलो आहे. खरंच खूप छान वाटतं, खूप म्हणजे खूप भारी वाटतं एकदम. आणि इतिहास शिवाजी महाराजांनी घडवला तो म्हणजे अफझलखानासारखा राक्षस स्वराज्यावर चाल करून आला होता. त्याला इकडं त्यांनी त्याला फाडला, स्वराज्यावर आलेलं संकट दूर केलं. खरंच शिवाजी महाराज किती ग्रेट होते. किती पटापट येतोय. कॅच हो कॅच बाकी आहे ना. घे पटकन. एक हरवलाय. अजित पटापट येते ना. सेल्फी कोण काढतो? मला काढायचं नाही. हे माझा व्हिडिओ करावा. मला सेल्फी मध्ये ग्रहण लागले. इकडे ना. आजूबाजूचा शेड पण येते. अशा प्रकारे सूर्योदय झालेला आहे. खूप म्हणजे खूप भारी वाटतं. पहिल्यांदा गडावरून पाहिलेला सूर्योदय हा अनुभव नक्कीच अनुभवा. असा आपला प्रतापगड आणि समोर होणारा सूर्योदय. खरंच खूप छान, खूप म्हणजे खूप छान. तर सुंदर असा सूर्योदय या सुबोधनी आता इथे कॅप्चर केलाय. भाई आपल्या ब्लॉगमध्ये आला पाहिजे. त्यांना सुद्धा क्रेडिट देऊया आपण. हे काय शी वेगळ्या अँगलने काढतोय. वेगळ्या अँगलने सगळे. चला आता इकडनं आम्ही जाणार आहोत तिकडे मंदिरात. चला जाऊया. तुम्ही ब्लॉग मध्ये येत आहे. येऊ दे. झेंडा बुरुज लोक आता बंद आहे. एक तिकडे एक इकडे. हे सर्व तुटलेलं त्याची दुरुस्ती होते. हे बघून चांगलं वाटतंय. गडाची दुरुस्ती झालीच पाहिजे, कारण हीच छत्रपती शिवाजी महाराजांची आणि आपल्या मावळ्यांची, आपल्या स्वराज्याची खरी ओळख आहे. छान. इकडनं सुरुवात होते. आता आम्ही तिकडे जात आहोत गडावर. आणि हा गडाचा नक्षा. पहिला या बुरुजावर गेलो, आता इथे जाऊ. पूर्ण असा
किल्ला फिरू. बरीच मंदिर आहे. चला जाऊया. दुकान आहे ते अजून उघडली नाहीत कारण सकाळ सकाळी लोक जास्त येत नाही. महारी नाही. शिवाजी महाराज इकडने गेले असेल ना. गडावर त्यांचे पावलं लागले असतील. लागले असतील त्यांच्या काय तेच तिथून आपण जात आहोत. किती भाग्य आहे ना आपल्याकडे. इथे आज जायला रस्ता नव्हता कारण बंद होता. इथली माती सरकून खाली आले. तो बघा बुरुज जिथे आम्ही आता होतो तिकडनं इकडे आलो. तलाव किल्ल्यावर पाणी असतंच. हे आहे भवानी माता मंदिर. इकडनं बंद आहे पुढं नाही. नगरखाना भवानी मंदिर दीपमाळ हा साईडला. एकदम असं सकाळचं आलं आहे ना खरंच एकदम शांत वाटतंय. कोण नाही. आम्हीच 5 जण फिरतोय. एकदम भारी वाटतं. कोणाचा आवाज नाही काय नाही मस्त एकदम. चला आता मंदिरात जाऊया. हा शिवकालीन तोफ. हस्तकला प्रतापगड. हस्तकला इथे खेडेगाव आहे पण बंद आहे. शिवकाळातील वस्तू. शिवकालीन खेडेगाव ट्रेडिशनल विलेज. हस्तकला केंद्र प्रतापगड माझी. अफजल खानाचा वध करण्यासाठी आखलेली युक्तीचा नकाशा इकडे आहे. नक्की बघा. अफजल खान जो की एकदम इथे मध्ये होता गडाच्या पायथ्याशी. तिकडून कसा सगळ्यांनी यांना घेरला. खानाचा मार्ग कसा आहे तो. खंडोजी घोरपडेंच्या तिथनं आले पठारावर. पठारांच्या इथनं गेले भेटीच्या इथे. हे बघ कुठनं कोयना नदीच्या इकडनं अफजल खानाची फौज. फजल खान, खंडोजी घोरपडे, जगदाळे. म्हणजे बघा जे ग्रीनमध्ये दिसत आहे ना ते सगळे खानाचे मार्ग आहेत. आणि जे भगव्यामध्ये आहेत ते आपले मावळ्यांचे आहेत. आणि ही भेटीची जागा जिथं अफजल खानला मारला. हनुमानाचं मंदिर मस्तपैकी शनिवार पण आहे. बजरंग बली की जय.
श्रीयुत केदारेश्वर मंदिर. ही बघा ही माहिती. 1656 साली गडाचे बांधकामाचे वेळी हे स्वयंभू शिवलिंग सापडले. पूर्वी महाराज महत्त्वाचे निर्णय श्री केदारेश्वर मंदिराच्या समोर दरबाराच्या जागेत घ्यायचे. अफजल खानाच्या भेटीला जाताना शिवरायांनी प्रथम श्री केदारेश्वर रुद्र अभिषेक करून भेटीला गेले व भेटीत इच्छा पूर्ण होऊन सुखरूप गडावर परतले. बघा केवढे मोठे आहे ते. मस्त, खूप छान. गडाच्या टोकावर आम्ही आहोत. सर्वात वरचा असा भाग. अजून तिकडे आम्हाला जायचं आहे पुढे. सकाळ सकाळ. जास्त पायऱ्या नाही आहेत, जास्त चढणी नाही आहे, खूप कमी आहे कारण पायथ्यापर्यंत गाडी येते. पायथ्याच्या गडापर्यंत गाडी येते जवळजवळ. त्यामुळे तिकडनं वरती येणं खूप इझी आहे, जास्त डिफिकल्ट नाही आहे. ते जर खालनं यायचं असतं तर खरंच खूप कठीण होतं. पण इथून वरती येणं मॅक्स अर्ध्या तासात तुम्ही येऊ शकता. हळूहळू बघत बघत सगळं पाऊण तासात तुमचा गड किल्ला आरामात होईल. अजून पुढे जायचं आहे. हा गडाचा टॉप सर्वात उंच भाग बघा. वाईड अँगल पिचका निघालायचा क्रॉस उधर नाही त्याचं नाही. हे सदमा पडशील ना. इतना साईड आपण जातो खाली. चोर दरवाजे म्हटलं जातं. तुम्ही खाली जाण्यासाठी रस्ता आहे, छुपा असा रस्ता. मंडळी ते बघा आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा. चला तिकडेच जात आहोत. अरे बापरे, खूप मोठी पायरी आहे. छान, खूप छान, खूप छान. खूप छान. चला रे. वा, शिवाजी महाराज. तिरका घे, तिरका घे, चेहरा नाही येत. तिकडे विश्रामगृह आहे, तलाव आहे, यशवंत बुरुज आहे. चला, महाराजांची मूर्ती खूप भारी वाटतं. महाराजांची अशी मूर्ती बघून तेवढीच महाराजांची कीर्ती खूप महान होती. महाराज चढवलं नसते आपल्याला, उतरायला काय वाटत आम्ही चढलो तरी हाय खाली नसेल रे. ते पायवट आहे. तिथं पुढे उतरायला नाही. बाबा तिकडनं जायला हवंय. अरे बापरे, म्हणजे दगड बघ कशी गेली. रप 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 रप. उतार केलाय पण पण तेवढंच.
अशी आम्ही आता खाली जात आहोत, कारण इकडला बुरुज इथे तुटलेला आहे, त्यामुळे पुढचा रस्ताच बंद आहे. खाली उतरू आम्ही जात आहोत. हां वा 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 मस्त. सावकाश रे भाई सागर खूप वाकावं लागेल. खाली तर असा तिकडनं स्टार्ट केला, असं गोल 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 फिरत पूर्णपणे आम्ही परत इकडे झालो आहे. म्हणजे जवळजवळ आमचा किल्ला फिरून झालेला आहे. किल्ला तर खूप छान आहेत आणि किल्ल्यांवरती घरं आहेत. त्या साईडला जास्त करून दुकानं आहेत. पर्यटक जे येतात त्यांच्यासाठी खाण्यापिण्याची सोय त्या साईडला आहे. तिकडे वरती महाराजांचं स्मारक आहे, खूप छान अशी मूर्ती आहे वरती. सोबतच्या मोबाईलमध्ये फोटो भेटले आणि सगळीकडे बुरुज आहेत. बघत बघत तुम्ही आलात तर खूप छान वाटतं. आणि सकाळ झालं तर खरंच खूप छान वाटतं, एकदम थंड थंड. आता गरमीतून 3-4 घेऊ तुम्ही नक्कीच सकाळच्या आलात तर खरंच खूप छान वाटेल. आता गरमी व्हायला लागली त्यामुळे आम्ही आता जात आहोत खाली. चला चला जाऊया. अरे ए जाऊया का? चला चला. पाण्याची बॉटल आणायला होती नाही, पण अरे सकाळचे म्हणून वाटत नाही भाई. हा तिथं आहे पण सकाळ पप्प्या ये सोनी. तर हे आजूबाजूला असणारे गड. हा प्रतापगड आला. हं. इथे कुठचा आहे हा? चंदरगड, मंगळगड, कोरीगड. कोरीगड हा चंद्रगड आणि तो कोरीगड स्लॅशला आहे तो. हा चंद्रगड इथे आहे बघ. हा कांगोरी गड हा आहे. कमलगड. कमलगड. मकरंद. काय जरा नीट वाचतो. कांगोरी बोर्ड आहे कुठला गोरी बोर्ड. नंतर काय हा काय महिपतगड. हा सुमारगड. आता रसलगड. जाऊया सगळ्या गडावर जाऊया आपण. चला कोठावी. चला. तर सकाळी आलो होतो तेव्हा काळोख होता, आता मस्त उजेड झालाय. गॉगल घातलाय. चला सकाळी हा दरवाजा बघितला नसेल, नीट दिसला नसेल तर म्हणून घ्या. नवीन दरवाजा लावलेला आहे. चला तर मंडळी, आमचा प्रतापगड सर करून झालेला आहे. आता आम्ही निघत आहोत. खूप छान असा किल्ला आहे, छान वाटतं. सकाळ सकाळ आम्ही आलो, प्रतापगड बघितला. एक इच्छा होती मनात प्रतापगड बघायची, ती पूर्ण झाली. तुम्ही पण या, भेट द्या. छान वाटतं, छान वाटलं आहे. चला तर मग जरा रिलॅक्स होतो. रातभर गाडी चालवली. तर अजून पुढे कुठे जायचं आहे भाई, थोडीफार माहिती. ड्रायव्हर सॉरी दिलीप, थांब जरा शांत हो दे, ठरवतो. अरे सांग ना पटकन, 1 मिनिटाची व्हिडिओ पटकन भाई लगेच. हे पण आहे नाही बोलला तर. टेन्शन आलं असेल. चला तर पाणी पिऊन झालंय भाई, सांग लवकर पुढे आता काय. आता आपण एलिफंट पॉइंट आहे, लॉर्ड विक पॉइंट आहे, हे 2-3 पॉइंट्स आहेत महाबळेश्वरच्या. आधी आपण ते व्हिजिट करूया. तुला झोपता येते ना? नाही, ऑल फाईन. ओके ओके. चला तर मग आणि आता वा मी आणलेले आंबे. चला थोडे आता नको, नंतर खाऊया जेवण झाल्यानंतर. ठेवून देऊया. चला तर मग आता पुढे जाऊया. साधं गरमी व्हायला जवळजवळ लागली आहे. प्रतापगड झाला आमचं सर करून.
चला आता निघूया. अशा प्रकारे काहीतरी पनवती आम्हाला लागली. गाडी बघा भिंच होत सगळे एकसाथ. समजतंय का काय दिलीप? आवाज येतोय यार गाडीतनं काहीतरी इकडे या साईडला. बघूया आता काय होतंय. बुसिंग का बुसिंग इधर का देख. बूस काय डावणार आहे पक्का बूस काय डावणार. तर हा आमच्या रूममधनं दिसणारा असा नजारा एक नंबर एकदम भारी. नुसती घनदाट जंगल.